कोणी यायचं, सल्ला द्यायचं, हा शेअर घ्या, ह्या म्युच्युअल फंड यूज करा, LIC एजंट यायचे. मग ते हळूहळू लक्षात आलं की त्यात आपला तोटा खूप होतोय. मग आपल्याला कुणाची तरी एक्सपर्टची मदत पाहिजे. वर्षाला 1,30,000 रुपये हप्ता होता, तो भरला मी. नंतर आपलं जेव्हा फोनवर डिसिजन आलं तेव्हा तुम्ही मला म्हटलं की हे असले ते घेण्यातून मला आधी विचार. लॉस कोणी सांगत, हे ह्युमन सायकोलॉजी आहे. ती लॉसेस सांगायचे नाहीत, प्रॉफिट सांगायचे. आणि आपल्याला मग ते वाटतं की हे मीही करू शकतो. मग ते इमर्जन्सी पण बाजूला ठेवून टॉपअप घ्यायची. हा कन्सेप्ट मला माहीतच नव्हतं, हे तुमच्यामुळे मला समजलं. लाईफ इन्शुरन्समध्ये एजंटना कमिशन खूपच जास्त जातं आणि आपल्याला ॲप्रिशिएशन काही होतच नाही त्यातून. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला NSWellची जॉईन झाल्यानंतर? करोनाच्या काळात फायदा झाला की इमर्जन्सी फंड्स ठेवत नव्हतो. आता मला फ्युचरची काळजी नाही का. बऱ्याच वेळा आपला फोकस असतो की रिटर्न्स बनवणं. माझ्या काही संबंधित लोकांना त्यांच्या वारसांना खूप प्रॉब्लेम आले आणि तुम्ही जे ठरवलंय तेच होतं. आणि आम्हाला तर रिटायरमेंटची पण काळजी नाही. रिच हॅपी अँड सक्सेसफुल मॉर्निंग टू ऑल. आज आपल्यासोबत आहेत अनिरुद्ध देशपांडे आणि वर्षा देशपांडे, जे NSWellची 10 वर्ष प्लस असोसिएटेड आहेत फायनान्शियल ॲडवायझरी सर्व्हिसेस या संदर्भात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या लाईफबद्दल, आतापर्यंतची फायनान्शियल ॲक्शन्स कशा पद्धतीने झालेल्या आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. सुरुवातीला आपण त्यांच्या प्रोफेशन बद्दल अंडरस्टँड करूया की सर तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सांगसाल काय करता. गायनाचं वेस्ट आहे. गेले 30 वर्ष माझं प्रॅक्टिस आहे. इथं कराडमध्ये हॉस्पिटल आहे माझं. तीन म्हणजे मेजर सर्जरी किंवा हे सर माझ्या म्हणजे होतं. ओके, 30 वर्ष झालं तुम्ही. 30 वर्ष. ओके, 30 वर्ष झाले. ओके, छान. मॅडम तुमच्याबद्दल थोडंसं. आम्ही दोघांनी हॉस्पिटल सुरू केलं, त्याला 31 वर्ष झाली. ओके इसेन्शियली ते मॅटर्निटी होम आहे, पण महिलांच्या सर्व सर्जरीज इथे होतात. ओके चांगला रिस्पॉन्स आहे. प्राईम लोकेशनला आहे. ओके, छान. सो आपण चालू करूया की तुम्ही NSWellशी ज्यावेळी जॉईन झाला त्याच्या अगोदरही बरेचसे फायनान्शियल डिसिजन घेत होता आणि मला वाटतं तुम्ही बराचसा अभ्यास करताय, स्वतःही हुशार आहात आणि आवडही आहे तुम्हाला फायनान्सची. तर काय असं वाटलं की जिथे तुम्हाला वाटलं की आपल्याला एक प्रोफेशनल ॲडवाइसची किंवा एक सेबी रजिस्टर ॲडवायझरची गरज आहे? कोणी यायचं, सल्ला द्यायचं, हा शेअर घ्या, ह्या म्युच्युअल फंड यूज करा, LIC एजंट यायचे, या पॉलिसी चांगल्या आहेत किंवा आहे, आणि आम्ही आंधळेपणा तो घ्यायचो. पण ते हळूहळू लक्षात आलं की त्यात आपला तोटा खूप होतोय. आणि त्यामुळे मग मी काही अभ्यास चालू केला. एक BSc कोर्स केला, दलाल स्टेट त्याचा कोर्स केला. पण व्यवसायामुळे ते तोही म्हणजे पुरेसं वाटे ना मला. फार म्हणजे ऍप्रिशिएशन माझ्या इन्व्हेस्टमेंट किंवा ह्याच्यात होत नव्हतं. मग आपल्याला कुणाची तरी एक्सपर्टची मदत पाहिजे असं वाटायला लागलं. ओके, त्यामुळे मग घ्यायचे मिळाल्या. ओके. सो त्यानंतर तुम्ही डिसाईड केलं की बाबा एक प्रोफेशनल ॲडवायझरची गरज आहे. म्हणजे ओके, गुड. सो काय असं चेंज झालं तुमच्या मते, तुमची अगोदरची फायनान्शियल लाईफ आणि जे काही करत होता आणि परतच्या याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? माझी जी काही इन्व्हेस्टमेंट होती रोजच्या रोज मला किंवा दर आठवड्यात मला किती अप्रिशिएशन आहे ते पाहणं शक्य नव्हतं मला. बरं, किंवा कुठल्या वेळी आपण ती इन्व्हेस्टमेंट टाळून घ्यायला पाहिजे किंवा एक म्युच्युअल फंडातून दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये स्विच करायला पाहिजे, हे एवढं समजत नव्हतं मला. बरं. ओव्हरऑल मग विचार केला, पाहिलं की म्हणजे बँकेत ते पैसे ठेवले असते तरी बरं झालं असतं. ओके, असं त्यामुळे मग ते शेवटी एक्सपर्टचीच मदत द्यायला पाहिजे असं वाटायचं. सो मला आठवतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी अभ्यास करून, इव्हन कोल्हापूर किंवा अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट अभ्यास आहे. आणि तो अभ्यास करत असताना म्हणजे तुम्हाला हे कळलं की इट्स अ फुल टाइम, म्हणजे तुमच्या म्हणजे आवड असून वेळ असणं हे पण महत्वाचं आहे की म्हणजे जॉब आहे. हो, हे तुम्हाला रिअलाइज झालं आणि मग त्यावेळेस तुम्ही बरोबर हे करणं शक्य. हा म्हणजे चुकीचं आहे ते. बरेच डॉक्टरांना वाटतं की मी हेही करेन आणि तेही करेन, मग ते ओके, इट्स अ फुल टाइम जॉब आणि इट्स अ एक्सपर्टाइज जॉब की त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ देऊन केलं तरच त्याचा मॅक्सिमम आउटपुट होईल, नाहीतर मग त्याच्या सेक ऑफ डुईंग होईल. सो आता तुम्ही NSWellशी जोडल्यानंतर काय असे बदल तुम्हाला वाटले की जे
एक अशा इन्सिडेंट किंवा काही की जे इट्स ऑसम म्हणजे फिलिंग वाटलं की येस इट्स ग्रेट. कसं झालंय एकदा माझ्या मुलाची पॉलिसी घ्यायची होती LIC एजंटाला. वर्षाला 1,30,000 रुपये हप्ता होता, तो भरला मी. आणि नंतर मला तुमची आपलं डिस्कशन झालं आणि तेव्हा मला समजलं माझी मोठी चूक झाली पॉलिसी घेऊन. दुसऱ्या वर्षापासून मी त्या हप्ता भरायचा बंद केला. ओके. 30,000 तो एजंट खूप माझ्या पाठवून लागला, भरूया नाही हे शक्य नाही होणार. आणि आता जे काही हे करायचं तुम्ही माझे नितीन सावंत सर आहे त्यांच्याशी बोला, तुम्ही मग ठरवा. हे अशा काही चुका माझ्या हातून झाल्या. ओके ओके. किंवा पब्लिक इश्यू पेटीएमचा होता 197, ते मला मिळाले, त्यात बरेच शेअर मिळाले. पण ओव्हरऑल पाहिलं त्यात मी 1.5 लाख रुपये लॉस झालो पुन्हा. नंतर आपलं जेव्हा फोनवर डिस्कशन झालं तेव्हा तुम्ही मला म्हणला की ते असले हे घेण्यापूर्वी मला आधी विचार करावा. माझे मी काही डिसिजन घेतले ते चुकीचे झाले. येस. सो इट्स लाईक तुमच्या प्रोफेशन मध्ये बोललं सेल्फ मेडिकेशन इज लाईक दॅट ओनली मॅटर्स. आणि इट्स अ फुल टाइम म्हणजे थोडं एखाद्या वेळेला बरोबर येईल, पण आय एम नॉट सेइंग की प्रत्येक वेळी मी पण 10 पैकी 8 ह्याच्यात लॉस होतो, 2 ह्याच्यात फायदा होतो. जाऊ आपण काय सांगतो 2 ह्याच्यात ज्यात फायदा झाला ते सांगत होतो. लॉस कशात झाला ते लॉस कोणी सांगत, कोणीही तुम्ही जर ऐकलं असेल ना आजूबाजूचे कोणीही, कोणाला आवडत नाही ना लॉस. इव्हन आपण एखादा लॉस केला तरी सांगणं म्हणजे आपल्याला आपण स्वतःला कमी पडतोय असं दुसऱ्याला होतं म्हणून आपण सांगत नाही. हा आपली हुशार की आपण फायदा झालेली सांगतो. आणि ही सगळ्यांच्या बाबतीत आहे हेच परिस्थिती. ही ह्युमन सायकोलॉजी आहे की लॉसेस सांगायचे नाहीत, प्रॉफिट सांगायचे. आणि आपल्याला मग ते वाटतं की हे मीही करू शकतो. ओके, आणि मी याच्यातून अचिव्हमेंट करू शकतो. तर तसं नाहीये. आणि यू आर ऍब्सोल्युटली राईट. आणि रिअली अप्रिशिएट की काही चुका पण तुम्ही स्वतःला अंडरस्टँड करणं हे सुद्धा. कारण की आज हा मेसेज का सांगावं वाटतं, कारण बरीच यंग मुलं आहेत ती आज काय होतात की यंग म्हणजे करिअर चालू करत असताना स्वतः डिसिजन घेतात. आणि मग एक काही वर्ष गेल्यानंतर कळतं की आपल्याला प्रोफेशनल ऍडवाइस पाहिजे. म्हणजे तुम्हालाही तो अनुभव आला असेल की पहिली 15-20 वर्ष हा सगळा अनुभव आल्यानंतर जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं चालू त्यावेळी तुम्हाला कन्सॉलिडेशन असेल, तुमची ग्रोथ असेल हे तुम्हाला बघायला मिळाली. पण हे जर तुम्ही 10 वर्ष आधी जाऊन केलं असतं तर एक वेगळ्या लेवलला पण हे हा अनुभव आहे. काही सांगू शकता? पतपेढीत जास्त इंटरेस्ट आहे म्हणून एफडी ठेवा, पण त्यात रिस्क तिथे पाहत नाही. पण नुसतं रिटर्न पाहतो, पण हे नाही व्हायला पाहिजे. ओके. आणि म्युच्युअल फंडच्या बाबतीत मला काहीच नॉलेज नव्हतं, त्यामुळे मी त्यात पाहिलं पण नाही. जेव्हा तुमच्याशी संबंध आला तेव्हा त्यात खूपच अप्रिशिएशन होतं हे तेव्हा मला समजलं. ओके ओके. येस. सो ओव्हरऑल एक झाला ऍप्रिसिएशनचा भाग, पण ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तुमची पर्सनल लाईफमध्ये प्लॅनिंगचा भाग किती इम्पॉर्टंट वाटतं तुम्हाला? बिकॉज इन्व्हेस्टमेंट एक पार्ट आहे तुमच्या लाईफमध्ये, पण प्लॅनिंग असेल मग त्याच्यामध्ये आपण इमर्जन्सीच असेल, तुमचे इन्शुरन्सेस आहेत, तुमचं विल प्लॅनिंग आहे, ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. ह्याच्याबद्दल काय सांगायचं? हे झालं म्हणजे हेल्थ पॉलिसी जे असतात ते टॉपअप पॉलिसी हे मला माहित पण नव्हतं जेव्हा तुमच्याशी संबंधित. नुसती जे रुटीन पॉलिसीचं हप्ता खूपच जास्त असायचा. आणि जसं आमचं IM 62 बरोबर खूपच जास्त होता. बरोबर. मग ते इमर्जन्सी फंड बाजूला ठेवून टॉपअप घ्यायची हा कन्सेप्ट मला माहित नव्हता, हे तुमच्यामुळे मला समजलं. टॉपअपच पॉलिसी फॅन्टॅस्टिक. किंवा टर्म इन्शुरन्स किंवा ऍक्सिडेंट इन्शुरन्स गरजेचे आहेत LIC पेक्षा, म्हणजे लाईफ इन्शुरन्स पेक्षा. म्हणजे लाईफ इन्शुरन्स मध्ये कसं होतं, एजंटना कमिशन खूपच जास्त जातं आणि आपल्याला ऍप्रिशिएशन काही होतच नाही. आणि लायबिलिटी संपल्यावर तर लाईफ इन्शुरन्स देण्याचं काही गरज नाही. म्हणजे लायबिलिटी असताना सुद्धा टर्म इन्शुरन्स घेतलेले तेव्हाही चांगले, असंच माझं म्हणतं. ऍब्सोल्युटली. लायबिलिटी असेल तरच इन्शुरन्सची गरज आहे ना. तुमच्याकडे पैसे इनफ आहेत, गरजा पूर्ण झाल्यात तर इन्शुरन्सची गरज नाहीये. हे बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या, तुम्हाला माहित झाल्या प्लॅनिंग मध्ये असं. ओके. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये फायनान्स व्यवस्थित झाल्यामुळे किंवा पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर एक पीस ऑफ माइंड किंवा असा काय अनुभव आला आताच्या काही वर्षामध्ये आमच्याशी असोसिएटेड असतं? म्हणजे कसं झालं, इन्फ्लेशन रिलेटेड रिटर्न्स यायला पाहिजेत आपल्याला, हे आधी माहित नव्हतं. म्हणजे आता
आपण एवढे FD ठेवले 10% व्याज मिळणार आहे हा पण ते आयुष्यभर 10%च मिळणार आहे. बरोबर 7% इन्फ्लेशन आहे तर ते वाढत जायला पाहिजे हे माहित नव्हतं. हे तुमच्याशी डिस्कशन झाल्यावर हे हा. लक्षात आलं. बऱ्याच वेळा मॅडम तुम्ही काही ऍड करू शकता, बऱ्याच वेळा फॅमिली म्हणून काय विचार करता इन टर्म्स ऑफ फायनान्सेस, तुम्ही बघता, तुम्ही काही मीटिंग मध्ये अवेलेबल असता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला NSWEL जॉईन झाल्यानंतर? सांगितलं होतं की FDs ठेवा, विशेषतः कॉल मनी ठेवा थोडा. त्याचा आम्हाला करोनाच्या काळात फायदा झाला. इमर्जन्सी फंड्स. ओके हा किती आम्ही इतके इमर्जन्सी फंड्स ठेवत नव्हतो, ओके तुम्ही ठेवायचो गुड. कुठेतरी. इन्व्हेस्ट करायचो. हा हा बरोबर. ऍटिट्यूड असा असायचा की ते कुठेतरी इन्व्हेस्ट. वाव. हा हा बट देअर वॉज नो डायरेक्शन फॉर इट. इट वॉज अ गुड डायरेक्शन वाव. and which can be sustained and Yes. which will show results. ग्रेट. लॉंग टर्म रिझल्ट दिसतील असे तुम्ही आम्हाला छान डायरेक्शन दिले. ओके. तर आम्हाला फायदा झाला. म्हणजे आता आम्हाला फ्युचरची काळजी नाही वाटत. ऍब्सोल्युटली. म्हणजे हा मोठा एक set. आणि तुम्ही हा मुद्दा म्हणला अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांना पैसे एकदा आले की कधी इन्व्हेस्ट करू ह्याच्या हा फोकस असतो, रादर दॅन आपल्या बाबा 6 महिन्याचे 1 वर्षाचे पैसे आपल्याला लिक्विडेबल पाहिजे तेव्हा मिळावे, हा फोकस. कारण की त्या लिक्विडेबल पैशाला जास्त रिटर्न नाही मिळत, हो. पण तुम्हाला पाहिजे तेव्हा ते पैसे मिळणं हे अतिशय महत्वाचं असतं. हे बरेच लोक काय करतात, म्हणजे अनुभव आहे की कधी एकदाची इन्व्हेस्टमेंट करणं ह्याच्याकडे फोकस. आणि तुम्ही जो मुद्दा सांगितला म्हणजे आय रिअली अप्रिशिएट की हा मुद्दा मी म्हणजे प्रत्येक फॅमिली बरोबर इन्सिस्ट करतो आणि स्टँड राहतो आम्ही की करा म्हणून. आणि काही वर्ष त्याचा उपयोगही होत नाही, पण ज्यावेळी होतो त्यावेळी त्याचं महत्व कळतं. कारण की तुमची जेव्हा इमर्जन्सी येते त्यावेळी कोण तुम्हाला हेल्प करू पोझिशनमध्ये नसतंच. आणि दॅट इज वेअर इमर्जन्सीचा किंवा त्या फंडचा उपयोग होतो. आज तुम्ही काम करताय ह्या प्रोफेशनमध्ये डॉक्टर म्हणून, आज म्हणजे तुमच्या मुलांचे एज्युकेशनचे गोल्स काही अचीव्ह झाले, याच्याबद्दल काय अनुभव, की तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं होतं काही गोल्सला काही पैसे तुम्हाला काढता आले, तो कसा अनुभव वाटला? आता माझ्या मुलाला IIM ला मिळाले ऍडमिशन. Yes. फी खूपच जास्त आहे. ओके. ते व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे लोन न काढता आम्हाला ते भरता आलं. ओके. नो पिच बाकी सगळं पण नीट चालू आहे. ओके. सायझेबल अमाऊंट गुड. म्हणजे तुम्ही अनुभव घेतला असेल की बऱ्याच वेळा आपला फोकस असतो की रिटर्न्स बनवणं, तर तसं न राहता तुम्ही गोल्ससाठी पैसे ठेवले की बऱ्याच वेळा माझे ह्या गोलसाठी पैसे आहेत, ते मला 1-2-3 वर्षात लागणार आहेत, तर ते मग काढता येऊ शकतात. असे पैसे आपण ठेवले. असं नाही की झालं की मार्केटमध्ये आहेत आणि मार्केट पडलं की आपण काढू शकत नाही. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? So that- हा. पण जे कसले टेन्शनच नव्हतं की एवढे BP बनायचे. ओके ते वाटलं नाही. वी आर रेडी टू. माझ्या काही संबंधित लोकांना त्यांच्या वारसांना खूप प्रॉब्लेम आले. खूप लिटिगेशन चालू झाली. जेव्हा बिल आपण करतो तर आपल्या पश्चात काय होतं ह्याचंही टेन्शन आपण असतं. आणि तुम्ही जे ठरवलंय तेच होतं विल असल्यानंतर. म्हणजे तुम्ही समजा मुलाला काय द्यायचं आहे, मुलीला काय द्यायचं, तुम्ही जे ठरवता ते देतं. जे बऱ्याच लोकांना काय होतं, आता तुमच्या घरातच ऍडव्होकेट आहेत तुमची कन्या, त्यामुळे शी बेटर नोज दॅन मी. आय एम जस्ट अ फॅसिलिटेटर, आय एम जस्ट हेल्पिंग टू डू इट, बट शी कॅन बेटर गाईड यू. बट इट्स हे बऱ्याच लोकांना अवेअरनेस नाहीये. आज आम्ही हे इन्सिस्ट केलं की काढून देतो, कारण की बऱ्याच वेळा कसं होतं की विल मी कुठे चाललोय अशी परिस्थिती होते. किंवा आज आपणही बघितलेले आहेत की आकस्मिक निधनाने जे काही पैसे येतात, सहज येतात, कुणाला सेकंड जनरेशनकडे मुलांकडे येतात आपल्या, आणि ते पैसे त्यांना हँडल होत नाहीत. ही एक रिअलायझेशन आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच डॉक्टरांच्या केसमध्ये हा अनुभव घेतला असेल. आफ्टर डेथ मुलांच्या हातात जे पैसे आले त्यांना ते हँडल नाही करता आले. आणि खूप तोट्यात दिले. अगदी माझ्या जवळचे मित्र. हो का? हा. सो हे जर विल केलं की तुम्हाला लिहून ठेवता येतं की माझ्या मुलाला पैसे कसे मिळावे, कोणत्या कारणासाठी यावे. अँड दॅट्स अ बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग विल. येस गुड. म्हणजे हा एक मोठा मुद्दा तुम्हाला कळला की विल प्लॅनिंग. आणि आम्ही ऍक्च्युली ते इन्सिस्ट करतोय की करा म्हणून. आणि परफेक्शन नसतं, इट्स अ प्रॅक्टिस. इट्स लाईक अ डॉक्टर. आपण जसं आता एक लेवलला आहे, पुढच्या लेवलला आणखी त्याच्यामध्ये काय ऍड, तसं आम्ही ऍड करत चाललो त्याच्यामध्ये. आणि आम्हाला तर रिटायरमेंटची पण काळजी नाही. म्हणजे हे म्हणजे इन्फ्लेशन रिलेटेड जे रिटर्न्स यायला पाहिजे हे आधी माहित नव्हतं आम्हाला. येस. मला महिन्याला 10,000 रुपये पाहिजे, ते मला अजून 20 वर्षांनी 10,000 रुपयेच मिळणार ना. येस. त्याची व्हॅल्यू त्यावेळेस काही 3,000 रुपये असते. हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे
की एक इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असते तर ते कॉन्स्टंट पैसे देतात, पण तुमचं वय वाढत जाईल तसं महागाई वाढत जाते आणि महागाईप्रमाणे तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आणि असा कुठलाही प्रोडक्ट नाहीये की जो तुम्हाला तशा पद्धतीने देईल. तुमचा पर्सनल फायनान्शियल प्लॅन हाच एक प्रोडक्ट आहे की जो तुम्हाला तशा हिशोबाने प्लॅनिंग करून पैसे मिळवता येतील. आणि तुम्ही म्हणजे आज म्हणजे विथ प्रॉपर म्हणजे प्लॅनिंग तुम्ही जसं म्हणला की मी फायनान्शियली फ्री आहे, मला टेन्शन नाही. रिटायरमेंट ही कन्सेप्ट म्हणजे काय की ज्यानंतर मला पैशासाठी काम करायला लागणार, माझे पैसे माझ्यासाठी काम करतायत. अँड दॅट इज इन यू आर इन दॅट स्टेज राईट नाव की यू आर नो वॉट एव्हर सेव्हिंग्स यू हॅव यू कॅन अर्न मंथली इन्कम ऑल्सो इन दॅट. देर इज नो नेसेसिटी ऑफ टू प्रॅक्टिस ऑल्सो. मंथली की आणि हे रिअलायझेशन होणं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करत असताना फक्त पैसे कमवणे हा हेतू न राहता आज तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन आहे, तुम्हाला किती इनफ आहे हे माहीत आहे. हा अनुभव कसा वाटला ते प्लॅनिंग मध्ये कळतं, इफ आय एम नॉट रॉंग. येस. तुमच्यामुळेच ही लाईफस्टाईल आहे की अजून 20 वर्षांनी हीच लाईफस्टाईल आम्ही मेंटेन करू शकतो, आता कॉन्फिडंट आहे. सो हा प्लॅन मध्ये तुम्हाला हे रिअलायझेशन झालं का? हो. ओके. व्हॉट्स देअर म्हणजे एक्सपिरियन्स इन दॅट सेन्स की कसं वाटलं तो एक अनुभव? नाही, खूपच छान ना. अगदी आश्वस्त वाटलं. आपलं रिटायरमेंट कसं असणार, नंतर आपल्याला काय मिळणार, केव्हाही आपण रिटायर होऊ शकतो अशी हे आहे. सो यू गेट अ प्रॉपर कॅश फ्लो कशा पद्धतीने कशा आहेत ते तुमच्या? गॉट व्हेरी गुड गायडन्स आणि अगदी प्रॉपर डायरेक्शननी तुम्ही हे केलं त्याचं. येस. सो आता तुम्ही जसं म्हणलं की डायरेक्शन महत्वाचं आहे. यंग लोक आज जी एक का तुमची मुलं असतील किंवा आज आपल्या आजूबाजूला बरीचशी यंग मुलं आहेत, त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग किंवा पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करणं का गरजेचं आहे किंवा बऱ्याच हे तुम्ही कशा पद्धतीने एक मेसेज देऊ शकता? काही तरुण मुलं आहेत त्यांना उत्साह खूप असतो आता. ओके. आणि आपला पण मॅनेज करू शकतो असं त्यांना वाटत असतं. पण म्हणजे आम्हालाही तसंच वाटत होतं. पण 20 वर्षांनी समजलं की एक्सपर्टला हे गोष्टी पहिल्यापासून द्यायला पाहिजे. बरोबर. आणि त्याचे जर मी हे 20 वर्षापूर्वी दिलं असते तर मी अजून कितीतरी पुढं 20 वर्ष आधी रिटायरमेंट झाली असते. ओके. सो दॅट्स इट. सो महिलांना काही मेसेज द्यायचा आहे तुम्हाला पर्सनल फायनान्स बद्दल की आता आम्ही हे तुम्ही बघितलं असेल आम्ही हे जॉईंटली प्लॅनिंग करत असतो, तर बऱ्याच लोकांना की वाटतं की हे इंडिव्हिज्युअल असं नाहीये, असं फॅमिली. तर महिला बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये मागे असतात किंवा त्यांना काय मेसेज देऊ शकतात? महिला सगळ्या बाबतीत आघाडीवर आहे, पण फायनान्सेसच्या बाबतीत नाही आहेत त्या मानाने. ओके. एस्पेशली स्वतःचे पैसे कसे ठेवायचे, कसे नीट सांभाळून ठेवायचे, पुढचे त्यांचे प्लॅन जसे नसतात. म्हणजे ते खूप कष्ट घेतात आणि मनी बिल्डिंग साठी पण खूप कष्ट घेतात. ओके. पण ते मॅनेजमेंटसाठी हाऊ टू मॅनेज युअर फायनान्सेस हे ह्याच्याकडे एवढं लक्ष नसतं. म्हणून आता सारखं येत असतं पेपरमध्ये अर्थसाक्षर व्हा महिला. अर्थसाक्षर व्हा. येस. अर्थसाक्षरता खरंच महिलांसाठी महत्वाची आहे. हाही अनुभव कसा आहे सर की बऱ्याच वेळा आपल्याला जो सल्ला मिळतो म्हणजे तुम्ही अगोदर घेतलेला आहे फ्री मध्ये सल्ला मिळत असतो. आज NS बरीचशी फी चार्ज करतो तुम्हाला ऍडवाइस करायचं, तर तुम्हाला ते काय डिफरन्शिएट वाटतं? का बरं तुम्हाला वाटतं की फी गरजेची आहे देणं किंवा फ्री मध्ये तर मिळतो सल्ला, मग का बरं फी घेऊन सल्ला तुम्ही घेताय? आता उद्या माझ्याकडे पेशंट आला फ्रीमध्ये मी त्याला काही देणं चुकीचंच आहे ना, कारण मी कष्ट घेतोय तर त्याची फी मला मिळालीच पाहिजे. तसंही तुमच्या बाबतीतच आहे ना. तुम्ही माझ्यासाठी कसं आहे काय मला सल्ले देत आहे किंवा माझी इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित मॅनेज करताय ती द्यायलाच पाहिजे आणि आनंदाने द्यायला पाहिजे. इट इज अ व्हेरी स्पेशलाइज्ड जॉब आणि इट हॅज बीन डिझाईन फॉर अस स्पेशली. येस. वी हॅव टू रिस्पेक्ट एक्सपर्टीज. दॅट्स व्हाय वी हॅव टू पे. सो बरेचसा फ्री सल्ल्याचा पण अनुभव तुम्ही घेतलेला आहे. काय रिअलायझेशन होतं त्याच्यामध्ये? नाही, फ्री सल्ल्याचा एकदम 99% मी लॉस मध्येच दिलो. आणि किंवा ओळखीने काही जण आले किंवा हे आले पण ज्या स्कीम मध्ये त्यांना कमिशन जास्त मिळते म्हणून त्यांनी काही स्कीम मारल्या किंवा असं खूप झाल्यानंतर लक्षात आलं आपण ही चूक केलेली. आणि तुम्ही जसे सेबी रजिस्टर असल्यामुळे तुमच्यावर खूप जबाबदारी असते. क्लायंटला ची सेफ्टी तुम्हाला पाहणं हे प्राईम हे असतं. तसं फ्री सल्ले देणाऱ्याचं तसं नसतं.
लॉस झाला तर होऊन देते आपण एकदा आपलं कमिशन मिळालं किंवा फी मिळाली तर सोडून दिलं असं. Yes, it's a very important point you mentioned. It's owning the responsibility, owning the client. It's like it's my money, and how I take, how I the rational. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही तर ऑडिट करताच, पण सेबी म्हणून या ऍडवाइस जो आम्ही देतो त्याचं ऑडिट होतं की या व्यक्तीला तुम्ही हा ऍडवाइस का दिला. जसं डॉक्टर एखादा रॅशनल जेव्हा देतो त्यावेळी त्याच्या पाठीमागचं रॅशनल काय आहे. रॅशनल इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू आर पॉइंटेड. आणि हे रॅशनल तुम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण बघू शकला असेल. प्रत्येक गोष्ट आम्ही का सांगतोय. आता तुमचे व्यवहार पण एकदम ट्रान्सपरंट आहे. रिअली अप्रिशिएट दॅट. कदाचित माझ्याकडून इनपुट द्यायला तुम्हाला उशीर होतो, पण मी जेव्हा तुमच्याकडून काही मागतो त्यावेळी मला 15 मिनिटाच्यात मला त्याचं उत्तर मिळतं. ओके. बऱ्याच वेळेला हा एक अनुभव आहे की प्लॅनिंग केलं की एकदा इनफ आहे. तर मला वाटतं आमच्या टीम सोबत तुम्ही दर 3 महिन्याला एकदा वर्षाला पूर्ण प्लॅन रिव्ह्यू करता, ऑनलाईन मीटिंग करता. डू यू थिंक गरजेचं आहे ते? 100%. ओके. नक्कीच गरजेचं आहे. काय अनुभव येतोय तुम्हाला त्याचा? म्हणजे तुमच्या टीम मधले लोक तर एक्सपर्टच आहेत. म्हणजे मी काही शंका विचारल्या हा. तर त्याचे उत्तर त्यांना व्यवस्थित देता येतात. ओके. आणि माझं पूर्ण त्याचं समाधान होतं. ओके. एक झालं समाधान. एक आहे की रिव्ह्यू मीटिंग गरजेची आहे. आहे टू नो अबाउट युअर फायनान्सेस, व्हॉट इज रिअली गोइंग ऑन. ओके. माहितीच पाहिजे ना आपल्याला. ओके. ज्या स्टेटस काय आहे काय बऱ्याच वेळा लोकांना अनुभव आहे. म्हणजे मी जस्ट विचारतोय, मी जस्ट क्युरियोसिटी आहे कसा अनुभव आहे. कारण की काही लोकांचा समज असतो की एकदा प्लॅन केलं की परत काय माझं मी करू शकेल. आय एम जस्ट आस्किंग. डिसिजन्स किती वेगळे होते आणि आम्ही त्या जागी वेगळे घेतले असते हम्म. आणि आम्ही बरोबर झाले नसते ते आम्हाला कळतं उलट. ओके. ऍक्च्युली एव्हरी रिव्ह्यू झालेलं आहे. कळतं. आणि एव्हरी रिव्ह्यू मे बी हेल्पिंग यू आर ऑन ट्रॅक ऑर नॉट. येस. दॅट्स रिअली हेल्प. दॅट इज माय एक्सपिरियन्स. अँड तो तुम्हाला अनुभव चांगला आहे की अँड इट गिव्स यू अश्युरन्स की बरोबर चालतं. कॉपीट ऍप असल्यामुळं मला तेव्हाही माझं स्टेटस पाहता येतं. तुमचं ऍड करून. नाव वी आर अपग्रेडिंग दॅट ॲप ऑल्सो इन द गोल वाईज. म्हणजे तुम्हाला गोल वाईज कळावं तुमचे फायनान्सेस कशा पद्धतीने मॅनेज आहेत, रिटायरमेंट अँड एव्हरीथिंग. दॅट इज वी आर वर्किंग ऑन दॅट ऑल्सो. गुड. रिअली एनिथिंग एल्स दॅट यू वॉन्ट टू शेअर समथिंग विच रिअली हेल्प अदर्स ऑल्सो. बिकॉज हा पॉडकास्ट आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे की पर्सनल करायचं म्हणजे मी तर सांगेन जेवढं लवकर तुम्ही एक्सपर्ट लोकांच्या हातात प्लॅनिंग द्याल तेवढं जास्त तुम्ही फायद्यात असाल पुढं जेव्हा तुम्ही रिटायरमेंट एजला जाऊ शकता. त्याच्यामध्ये पर्सनल फायनान्स तर एक पैशाच्या संदर्भात, पण बऱ्याच वेळा तुमच्या लाईफमध्ये काही फिनान्शियल लाईफ मध्ये फॅमिली लाईफ कशी इम्प्रूव्ह झाली याचा काही एक्सपिरियन्स आहे शेअर करण्याजोगा? की फायनान्सेस व्यवस्थित असल्यामुळे बरेचसे फॅमिली लाईफ पण आमची सेटल झाली इन टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, इन टर्म्स ऑफ मनी वाईज. असं काय अनुभव आहे? सेटल झाली म्हणजे पूर्वी जे टेन्शन असायचं ते टेन्शन पूर्णपणे गेलं आता नाहीच आहे. ओके. टेन्शन म्हणजे ज्यात आपल्याला नॉलेज नाही त्यात आपण हात घालायचं नाही हे आम्हाला समजलं आता. गुड गुड गुड. चले. Thank you very much, madam and sir, for giving time, and really you have been associated 10 plus year and for your journey, and really once again rich, happy and successful to you, your life, and मुलांनाही तुमच्या ह्या माझ्या विशेष असतील. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.